म्हणून लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, ई-के-वाय-सीची नवीन प्रोसिजर कशी असणार आहे? त्याचबरोबर ही ई-के-वाय-सी तुम्हाला फक्त 2 मिनिटात करता येणार आहे. एका झटक्यात ही ई-के-वाय-सी पूर्ण होणार आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एरर सुद्धा येणार नाहीये आणि तुमची ई-के-वाय-सी झाल्यानंतर तुम्हाला असा मेसेज येणार आहे, आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे. अशा पद्धतीचा मेसेज येणार आहे. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ही जी वेबसाईट आहे, अनेक कारणांमुळे काय होती ती चर्चेमध्ये होती. जसं की खूपच एरर होते त्याच्यामध्ये. पहिला एरर होता अनेबल टू सेंड ओ-टी-पी. दुसरा एरर होता की हा आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही आहे. तिसरा येत होता की वी आर एक्सप्रेसिंग हाय टॅरिफ बरोबर. तर अशा ट्रॅफिक अशा पद्धतीचे वेगवेगळे एरर या ठिकाणी येत होते. म्हणून आदित्य तटकरे मॅमनी एक स्टेटमेंट दिलं त्यांच्या Facebookला, बाबा येणाऱ्या 1 ते 2 दिवसांमध्ये ही योग्य प्रोसिजर सुरू होईल. तर बघा लाडक्या बहिणींनो, ही नवीन प्रोसिजर सुरू झालेली आहे. ही प्रोसिजर कशी असेल याची सविस्तर माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झाली आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि आपला जिल्हा सांगावा. ज्या बहिणींची झालेली नाही आहेत, त्या प्रत्येक बहिणींनी महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवावं. जेणेकरून त्यांना एक योग्य प्रोसिजर कशा पद्धतीने केली जाईल त्याची माहिती दिली जाईल. कारण की अनेक फ्रॉडस्टर आलेले आहेत, अनेक वेबसाईट वेगवेगळ्या झालेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून खूप फ्रॉड होत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही घर बसल्या फॉर्म भरत असाल, तुमच्या मोबाईलवर सुद्धा भरू शकतात, तुमच्या लॅपटॉपवरून सुद्धा भरू शकता, तुमच्या डेस्कटॉपवरून, तुमच्याकडे जर आपण म्हणतो टॅबलेट असेल त्याच्यावरून सुद्धा तुम्ही भरू शकता. तर काही कुठे जाण्याची गरज नाही, कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. खूपच सोपी प्रोसिजर. 2 मिनिटात फॉर्म भरला जाईल. 2 मिनिटामध्ये. आता फक्त मी एक्सप्लेन करतोय म्हणून मला थोडा वेळ लागेल, पण तुम्हाला 2 मिनिटामध्ये भरता येईल. बघा सर्वात पहिले काय जायचं आहे, फ्रॉडपासून आपल्याला वाचायचं असेल तर तुम्ही इथे काय टाकलं, लाडकी बहीण योजना टाकलं. बघा अशा पद्धतीचं तुम्हाला काहीतरी ओपन होईल. तर पहिलं सोडून द्यायचं. इथे बघायचं माझी लाडकी बहीण योजना आणि लिहिलं असेल लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी-ओ-व्ही डॉट इन. हेच तुम्हाला जायचं आहे. याच्यावर टिक केल्यानंतर लाडक्या बहिणींनो, एक अशा पद्धतीचं वेब पेज या ठिकाणी ओपन होईल. झालं? तर बघा इथे मी तुम्हाला वेबसाईट सुद्धा दिली आहे. दिसतंय? लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट दिली आहे. हे सुद्धा टाका. तुम्हाला डायरेक्ट या इथे घेऊन येईल तुम्हाला. हा एक होम पेज आहे. हे गेल्यानंतर तुम्हाला पहिलाच ऑप्शन दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थ्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण इथे क्लिक करावे. बरोबर? पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करावे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी त्याचं क्लिक करायचं. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक नवीन वेब पेज समोर ओपन होईल, जिथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा, जो असेल तो, कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि मी सहमत आहे वर टिक करायचं आहे. बरोबर? टिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे एरर येऊ शकतात. ते कसं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. बघा, पहिला एरर आला होता, सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही. बरोबर? तर तुम्हाला या पेजला जर डायरेक्ट जायचं असेल, या पेजला कोणत्याही वेगळ्या जायचं नाही, तर बघा हे पेज टाकायचं. काय दिलंय? लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी-ओ-व्ही डॉट इन स्लॅश ई-के-वाय-सी असं जर टाकलं, तुम्ही या पेजला याल. मग हा का दाखवत आहे? कारण तुम्ही जर वेळ बघितला असेल, अ, लाडक्या बहिणींनो, किती वाजले? 12 वाजून 40 मिनिटं म्हणजे आत्ता रात्रीला बनवतोय हा व्हिडिओ. मला जूनपासून पैसे मिळाले नाही. सुरुवातीला मी ई-के-वाय-सी करत असताना असा मेसेज आला, की सादर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत नाही म्हणून. बघा, त्या ताईला मेसेज आला होता. पण या ताईची आता आपण या ताईची ती ई-के-वाय-सी ऑलरेडी झाली आहे. पण अशीच ई-के-वाय-सी एका दुसऱ्या बहिणीची आपण करून बघणार आहे आणि ते तुम्हाला फुल प्रोसिजर दाखवणार आहे. बघा, समजलं? म्हणजे जरी असं आलं, तर तुम्ही थोड्या वेळाने करून बघा. तुम्हाला ते मिळणार म्हणजे मिळणार. तुमचं नाव पात्र यादीमध्ये येणार म्हणजे येणार. बरोबर? बघा असं दिसतंय सादर क्रमांक पात्र यादीमध्ये नाही. घाबरायचं काम नाही. तो येणार म्हणजे येणार. थोड्या वेळाने करून बघू. आता कधी-मध्ये अशा पद्धतीचाही मेसेज येऊ शकतो, की तुमची आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे. असाही मेसेज आला तर म्हणजे आपली ई-के-वाय-सी पूर्ण झाली आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकला. बरोबर? टाकल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचाही एरर मेसेज येऊ शकतो, अनएबल टू सेंड ओ बरोबर? ही घाबरायचं काम नाही. घाबरायचं कुठेच काम नाही आहे. बरोबर? हा जरी एरर आला, तर याला काय करायचं, 1-2दा रिफ्रेश करायचं. हा एरर जाऊ शकतो. आता मी हे तुम्हाला ऑथेंटिक प्रोसिजर करून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. बघा, लाडक्या बहिणींनो, इथे आधार क्रमांक टाका. टाकला, की हा कॅप्चा टाका 414771. या ठिकाणी मी सहमत आहे वर टिक करा. हे काय केलं आपण ओ-टी-पीवर सबमिट केलं. ओ-टी-पी गेल्यानंतर बघा, ओ-टी-पी आला.
या ठिकाणी काय करायचं आहे, सबमिट करायचं. तर काही लाडक्या बहिणींना असं होईल, की पहिल्या वेळेस येणार नाही. पहिल्या वेळेस एरर येईल. तुम्ही 2 ते 3 वेळा करून बघा. 100% येणार म्हणजे येणार. तुम्हाला ओ आला आणि हा ओ-टी-पी 10 मिनिट व्हॅलिड असतो. किती मिनिट व्हॅलिड असतो? 10 मिनिट. तर लाडक्या बहिणींनो कधी-मध्ये अशा पद्धतीचा तुम्हाला बॉक्स टाकायला येत नाही. 2-3 मिनिटं वेट करा. थोडंसं साइटचा इश्यूज आहे तुम्हाला माहीतच आहे. म्हणून काय होईल, तुम्हाला असा ऑप्शन आला, की तो ओ-टी-पी या ठिकाणी टाकला. टाकल्यानंतर अशा पद्धतीचं पुन्हा एक वेब पेज ओपन होईल. वडिलांचा आणि पतीचा आधार क्रमांक टाकायचा. तर आधार क्रमांक टाकला. हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकला आणि खाली इथे मी सहमत आहे वर टिक केलं. ते टिक केल्यानंतर ओ-टी-पी पाठवा येतं. ओ-टी-पी पाठवायला सुरुवात केली. इथे सुद्धा सेम. ते कधी-मध्ये येऊ शकतं, की हा नंबर पात्र यादीमध्ये नाही. या नंबरची के-वाय-सी झालेली आहे किंवा अनएबल टू सेंड ओ-टी-पी असे काही एरर येऊ शकतात. तर घाबरायचं काम नाही. 3 ते 4 वेळा करून बघायचं. 100% येतं म्हणजे येतं. आणि हाही ओ-टी-पी किती कालावधीसाठी व्हॅलिड असेल? 10 मिनिट व्हॅलिड आहे. बरोबर? मग समजा तुम्ही ओ-टी-पी आला, तर तुम्ही काय करायचं? इथे ओ-टी-पी टाकायचा. टाकल्यानंतर तुमचं होईल सबमिटवर टिक होईल. पण इथे सरकारने वडिलांचा आणि पतीचा आधार क्रमांक दिला. पण इथे समजा ज्या बहिणीकडे वडील नाही आहे, ज्या बहिणीकडे पती नाही आहे किंवा ज्या बहिणीकडे दोन्ही नाही आहे. अशा वेळेस काय करायचं? आणि समजा आज तुम्ही कुटुंबाची सांगितलेलं आहे, की बाबा या योजनेमध्ये कुटुंबाची माहिती टाका. समजा आईची टाकली, तर मग आईची के-वाय-सीच्या वेळेस कोणाची टाकायची? समजा सासूबाईची टाकली, तर मग सासूबाईची के-वाय-सी कशी होईल? आहे की नाही? म्हणजे कुटुंबाचा कोणाचा तरी टाकावा लागेल. म्हणून सरकारकडे मी नम्र विनंती करतो. महाराष्ट्रामध्ये असंख्य बहिणी आहेत, की त्यांच्या फॅमिलीमध्ये, त्यांच्या राशन कार्डमध्ये कुणाचंच नाव नाहीये. फक्त त्या एकट्याच आहे. ना हसबँडकडली फॅमिली आहे, ना आईकडली फॅमिली आहे. सोबतच वडील पण नाही आणि पती पण नाही आहे. तर अशा वेळेस त्या महिलांनी काय करावं यासाठी अपडेशनमध्ये पुन्हा काहीतरी करून त्यामध्ये थोडासा बदल करावा, ही माझी सरकारची अपेक्षा. त्यानंतर तुम्ही ओ-टी-पी टाकला. पुढच्या स्लाईड आलो. ते आल्यानंतर बघा लाडक्या बहिणींनो, वडिलांचे किंवा पतीचे नाव तुम्हाला या ठिकाणी दिसेल. इनबिल्ट जर तुम्ही टाकला आधार क्रमांक त्या ठिकाणी येईल. त्यानंतर तुम्हाला जात प्रवर्ग निवडायचा आहे. म्हणजे आपली कास्ट कोणती आहे? जसं की अनुसूचित जाती आहे, अनुसूचित जमाती आहे, ज्याला आपण एस-टी म्हणतो. इतर मागासवर्ग ओ-बी-सी आपण म्हणतो. व्ही-जे-एन-टी म्हणतो आहे ना, भटक्या जाती बी गट अशा वेगळ्या आहे. विशेष मागासवर्ग आणि सर्वसामान्य आपला सॉरी ओपन म्हणतो. त्याच्यामध्ये तुमची जी कास्ट असेल तुम्हाला ते निवडायची आहे. ती निवडल्यानंतर लाडक्या बहिणींना अशा पद्धतीचे काय रे प्रश्न आहे. तिथेच असतं. बघा इथेच इतर मागासवर्ग आहे ना, जर याच्यावर गेला तर वेगवेगळ्या असं मी दाखवलं हे अशा पद्धतीचे असं येतील. आणि खाली 2 प्रश्न प्रश्न समजून घ्या. लाडक्या बहिणींनो अत्यंत महत्त्वाच्या अनेक बहिणींना तर सरकार तुम्हाला माहीत आहे, खूप बोगस असल्यासारखं दाखवत आहे आपल्याला. कारण काही चेंज करत नाही ना या प्रोसिजरमध्ये. म्हणून लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्त वेतन हे जर प्रश्न बघितला हा नकारात्मक दृष्टिकोनातून विचारलेला आहे, की बाबा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणीतरी का, की ते सेवानिवृत्त आहे, संस्थांमध्ये काम करत आहे, कोणी आहे का? तर आपण सांगायचं, बरोबर? असेल तर नाही जर केलं, तर याचं उत्तर काय येईल? नाही, आमच्या फॅमिलीमध्ये कोणीतरी आहे, काम करतोय. पण इथे आपल्याला नाही करायचंय का? नाही. इथे आपल्याला काय करायचंय? होय करायचंय. याचा अर्थ काय? येस, आमच्या फॅमिलीमध्ये कोणीही सेवानिवृत्त नाही. बरोबर? नाहीच आहे ना? येस, होय. आमच्या फॅमिलीमध्ये कोणीही सेवानिवृत्त घेत नाही किंवा सरकारी कर्मचारी असो, राज्य, केंद्र असं मध्ये आम्ही येस, आम्ही त्याच्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित आणि दुसरी विवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. हे सुद्धा तुम्ही काय करायचं? हेच निवडायचं आहे. तरच तुम्हाला तो लाभ दिला जाईल. अदरवाईज तो दिला जाणार नाही. मग जर काही बहिणी म्हणत असेल, की आम्हाला जर एखाद्या 2 पेक्षा जास्त बहिणी आहेत. त्यावेळेस काय करायचं? अशा वेळेस तुम्ही हो पण करू शकता आणि नाही पण करू शकता. पण जर नाही केलं तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो. तुम्ही होच करा. त्याच्यानंतर लाडक्या बहिणी एकच बहीण असेल तर तिथं तर होच करायलाच आहे. बरोबर? काहीच ऑप्शन नाही आपल्याकडे. इथे टिक करायचं आणि सबमिट बटन टिक करायचं. सबमिट बटनवर टिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं मेसेज येईल. हा आधार क्रमांक ही के-वाय-सी केली आहे. बरोबर? त्याचा मेसेज येईल आणि लाडक्या बहिणींनो, समजा असाही मेसेज आल्यानंतर तुम्ही काय करायचं? पुन्हा पहिल्या स्टेपला जायचं. जिथे तुम्हाला अशा पद्धती दिसेल. तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाका.
कॅप्चा कोड टाकायचा. मी सहमतवर आहे टिकवर करायचं. सबमिट करायचं. मग तिथे ओ-टी-पी टाकायचा आणि टाकल्यानंतर कंप्लीट झालेली आहे असं झालं असेल, तेव्हा जाऊन समजायचं की कंप्लीट झालेली. तर लाडक्या बहिणींनो, ही जर तुम्हाला कशी वाटली, त्याबद्दल तुम्ही सविस्तर तुमच्या कमेंट बॉक्समध्ये ओपन आहे. तुम्ही तिथे काहीही टाकू शकता. तुम्ही कमेंट्स असतील, सोबतच तुमचे काही प्रश्न असतील, काही मुद्दे असतील, ते टाका आणि बहिणींपर्यंत पोहोचवा. जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींना ई-के-वाय-सी कशी करायची, ही मी प्रूफसहित दाखवलंय बरं तुम्हाला. असं नाही की बाबा काही म्हणून लाडक्या बहिणींनो, एवढीच अपेक्षा करतो, तुला महान बहीण एक योग्य ई-के-वाय 2 मिनिटामध्ये तर मग त्याकडनं अपेक्षा करतो की तुम्ही सपोर्ट कराल, नक्की लाईक कराल व्हिडिओला, शेअर कराल, सबस्क्राईब कराल. जय हिंद.